नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि जय महाराष्ट्र. अड्डा 247 मराठी या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत. तर आज आपण पोलीस भरती आणि अभ्यास करताना होणाऱ्या चुका याविषयी बोलणार आहोत. त्याआधी अड्डा 247 ची कोणतीही तुम्ही बॅच जर एनरोल करत असाल किंवा जॉईन करत असाल त्यासाठी स्पेशल ऑफर, मंथ एंड स्पेशल ऑफर चालू आहे, ज्यामध्ये तुम्हाला 77% पर्यंत ऑफ मिळतो आहे. आणि त्याचबरोबर तुम्ही एखादा जो क्लास जॉईन केला आहे किंवा एनरोल केला आहे तर त्यासाठी तुम्हाला डबल व्हॅलिडिटी मिळते. म्हणजे तुम्ही एकदा क्लास जॉईन केला तर त्याची जी व्हॅलिडिटी असणार आहे ती डबल होणार आहे. जर 12 महिन्याची व्हॅलिडिटी असेल तर ती 24 महिन्याची व्हॅलिडिटी असणार आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला आणखी डिस्काउंट मिळू शकतो जर तुम्ही माझा कोड वापरला. तर माझा कोड आहे Y283. हा कोड जो आहे, या कोड जर तुम्ही वापरला तर तुम्हाला आणखी डिस्काउंट मिळणार आहे Y283. तुम्हाला त्यासाठी एकच गोष्ट करायची आहे, अड्डा 247च्या वेबसाईटवर जायचं आहे. कशा प्रकारची तुम्हाला जायचं आहे, काय करायचं आहे, ही प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला सांगतो. खूप सोपी गोष्ट आहे. तर आता आधी आपण सेशन सुरू करूया आणि त्यानंतर बाकीच्या गोष्टींवरती बोलूयात. तर मुळात कोणती परीक्षा असेल ती परीक्षेचा अभ्यास करताना तिच्या जर तुम्ही चुका कमी केल्या तर त्यात मिळणारे यश हे वाढत असतं. पोलीस भरतीच्या बाबतीत हेच आहे. तर पोलीस भरती सुरुवात आपण करताना सगळ्यात पहिल्याच आहे तर परीक्षेचं स्वरूप बघत असतो दरवेळेस. तर 100 मार्काची लेखी परीक्षा असते आणि 50 मार्काची शारीरिक क्षमता चाचणी असते. लेखी परीक्षेमध्ये प्रश्न जे असतात ते बहुपर्यायी स्वरूपाचे असतात. म्हणजे प्रश्न असतो आणि त्याखाली 4 पर्यायी उत्तरं असतात, त्यातील योग्य पर्याय तुम्हाला निवडायचा असतो. असे 100 प्रश्न दिलेले असतात 100 गुणांसाठी. आणि त्यासाठी एकूण 90 मिनिटाचा वेळ दिलेला असतो. या 90 मिनिटामध्ये तुम्हाला 100 गुण प्राप्त करायचे असतात आणि त्याचा अभ्यासक्रम हा 10वी पर्यंतचा असतो. परीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये सगळ्यात महत्त्वाचे 4 घटक असतात. मराठी असतो, गणित असतो, बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान असतं. प्रत्येक घटकावरती 25 प्रश्न विचारले जातात आणि 25 गुण दिलेले असतात. मराठीवरती साधारण 25 प्रश्न 25 गुणासाठी, गणितावरती 25 प्रश्न 25 गुणासाठी, बुद्धिमत्ता चाचणीवरती 25 प्रश्न 25 गुणासाठी आणि त्यानंतर सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडीवरती 25 प्रश्न 25 गुणांसाठी. हे अशा प्रकारचं स्वरूप आहे. त्यानंतर तुम्ही प्रिपरेशन करताना अड्डा 247 यांची बॅच आहे. तर त्यासंबंधी तुम्हाला मी सांगतो काय करायचं आणि कशा प्रकारे तुम्ही ती बॅच जॉईन करू शकता. तर सगळ्यात पहिले आपल्याला अड्डा 247च्या पेजवरती जायचं आहे. अड्डा 247 वरती गेल्यानंतर होम पेजवरती गेल्यानंतर इथे तुम्ही महाराष्ट्र सर्च करू शकतात. आणि महाराष्ट्र टेस्ट केल्यानंतर ही महाराष्ट्र एक्झाम टेस्ट सिरीज येणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 25पेक्षा अधिक टेस्ट सिरीज असणार आहे, ज्या तुम्हाला MPSC, पोलीस भरती, बाकीच्या परीक्षांसाठी उपयोगी पडणार आहे, ज्याची किंमत आहे 1669. त्याच्यावरती ऑफर चालू आहे. ते ऑफर चालू आहे तर तुम्हाला एकच काम करायचं आहे, याच्यामध्ये फक्त माझा कोड टाकायचा आहे Y283 आणि अप्लाय करायचा आहे. तुम्ही कोड टाकल्यानंतर 1669 किंमत असणाऱ्यानंतर तुम्हाला कुपनचा डिस्काउंट मिळेल. तो कुपन जो आहे तो माझा तो 383 रुपयाला ही तुम्हाला टेस्ट सिरीज मिळणार आहे. एवढंच तुम्हाला करायचं आणि ती तुम्हाला जॉईन करायची. या टेस्ट सिरीजमध्ये तुमचा संपूर्ण अभ्यासक्रमाबरोबरच त्या अभ्यासक्रमाशी संबंधित टेस्ट सोडवणं तुमचं होऊन जाईल आणि त्याद्वारे यशस्वी होण्यासाठी ते एक उत्तम मार्ग आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही आहे. तर चला सुरू करूया. पोलीस भरती आणि अभ्यास करताना होणाऱ्या चुका समजून घेऊयात. तर सगळ्यात महत्त्वाची आहे म्हणजे परीक्षेचं स्वरूप समजून घेताना होणाऱ्या चूक. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे, कोणती परीक्षा असो तिचं स्वरूप समजून घेणं फार आवश्यक आहे. आता परीक्षेचं स्वरूप म्हणजे काय आहे, तर परीक्षा कशा स्वरूपाची, लेखी आहे
तर लेखी असताना ती ऑनलाईन आहे का ऑफलाईन आहे हे समजून घ्या. कारण की बऱ्याच जणांना ऑफलाईन परीक्षा बऱ्याचपैकी सोप्या वाटतात, ऑनलाईन ज्या असतात त्या नको वाटतात. तर ते लेखी स्वरूप कसं आहे ते समजून घ्या. त्यानंतर लेखी हे बहुपर्यायी प्रश्न आहेत का डिस्क्रिप्टिव्ह आहे का लिखाण स्वरूपातले. कारण की जेव्हा आपण परीक्षेचं स्वरूप समजून घेतो तेव्हा ती परीक्षा यश मिळवणं हे जास्त सोयीस्कर जातं आपल्याला. त्यामुळं त्या परीक्षेचा स्वरूप समजून घेणं हे तितकंच महत्त्वपूर्ण ठरतं. लेखी परीक्षा असेल आणि बहुपर्यायी प्रश्न असेल तर त्या स्वरूपाचा अभ्यास करणं हे आवश्यक आहे. त्यासाठी काय करायला पाहिजे, तुम्ही परीक्षेचं स्वरूप समजून घेताना काही गोष्टींचा जाणीवपूर्वक तुम्हाला गोष्टी कराव्या लागतील. तर सगळ्यात पहिला जी नोटिफिकेशन आलेलं आहे तिचं नोटिफिकेशन ते तुम्हाला वाचावं लागणार आहे. नोटिफिकेशन, त्या नोटिफिकेशनमध्ये परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे, त्यामध्ये किती प्रश्न असणार आहे, त्यासाठी दिलेला वेळ किती असणार आहे, कधी होणार आहे, हे समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट असणार आहे ती जुन्या प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्या कुठूनही मिळवायच्या आणि कशा प्रकारचे प्रश्न विचारले गेलेत ते समजून घ्यायचं. बरेच जण काय करतात की परीक्षेचं स्वरूप समजून घेत नाही आणि अभ्यासाची तयारी करतात. त्यामुळे काय होतं की अभ्यास तर तुमचा होतोच, पण परीक्षेच्या आवश्यकतेसारखा तुमचा अभ्यास होत नाही. तुम्ही फापट पसारा वाचत बसता आणि त्याच्यामुळे तुम्हाला मिळणारं यश हे बाकीच्यांपेक्षा कमी पडतं आणि तुम्ही परीक्षेत थोड्या कमी मार्काने ती तुमची फेल होऊन जातात. मग तुम्हाला वाटतं अरे मी एवढा अभ्यास करून पण काय यशस्वी होऊ शकलो नाही. तर सगळ्यात महत्त्वाचं कारण तेच असतं की आपण अभ्यास करताना केलेली जी चूक आहे ती म्हणजे परीक्षेचं स्वरूप न समजून घेणे. एखादी गोष्ट आपल्याला माहिती असेल, एखाद्या गावाला आपल्याला जायचं असेल आणि त्या गावाविषयी किंवा रस्त्याविषयी किंवा तिथली सगळी गोष्टींची आपल्याला माहिती असेल तर फार सोपं होतं तिथे पोहोचणं. त्याचबरोबर परीक्षेच्या बाबतीत देखील तसंच आहे. परीक्षेचं स्वरूप समजून घेतलं तर परीक्षेचं स्वरूप समजून घेतलं तर परीक्षेचं स्वरूप समजल्यानंतर खूप सोपं होतं की तुम्ही ती परीक्षा यशस्वीरित्या तुम्ही सोडवू शकतात आणि त्यात तुम्हाला नक्कीच यश मिळेल. तर परीक्षेचं स्वरूप समजून घेताना होणाऱ्या पहिल्या चुकीमध्ये नोटिफिकेशन पूर्ण न वाचणं. तर नोटिफिकेशन वाचणं ही सगळ्यात महत्त्वाची आहे. पूर्ण वाचन कशाचं, नोटिफिकेशनचं, हे करणं फार महत्त्वाचं आहे. दुसरी महत्त्वाची चूक आहे की प्रश्नपत्रिकांचं अवलोकन न करणं. तर आधीच्या प्रश्नपत्रिकेचं अवलोकन हे खूप जण करत नाही, ही दुसरी चूक आहे. अवलोकन करणं, या दोन गोष्टी परीक्षेचं स्वरूप समजून घेताना विद्यार्थी नेहमीच करतात. मला बरेच जण प्रश्न विचारतात त्यासंबंधी, तर हे एक लक्षात येतं. त्यानंतर अभ्यासक्रम समजून घेताना होणाऱ्या चुका हे दुसरा गोष्ट आहे. बरेच जण काय करतात की अभ्यास समजून घेताना जेव्हा आपण पोलीस भरतीचा अभ्यासक्रम समजून घेतो त्यात त्यांनी सांगितलं आहे की 10वी पर्यंतच्या समकक्ष तुम्हाला जर प्रश्न विचारणार आहे तर त्यांनी 10वीची काठिण्य पातळी दिलेली असताना आपण त्यापेक्षा अधिक काठिण्य पातळीचा अभ्यास करायला लागतो किंवा त्यापेक्षा कमी काठिण्य पातळीचे प्रश्न हाताळतो. यावेळेस होणारी चूक असते की तुम्ही एक तफावत निर्माण होती अभ्यासक्रम आणि परीक्षा. ही तफावत जी असते ती तुम्हाला यशापासून दूर नेते. ही तफावत तुम्हाला कमी करायची, ही तफावत जी असते ती कमी करायची. एक अभ्यासक्रम आणि परीक्षेचं स्वरूप हे जर तुम्ही तफावत शून्य करू शकला तर तुमचं यश नक्की तुम्हाला यश प्राप्त होणार मित्रांनो. तर सगळ्यात महत्त्वाचं आहे अभ्यासक्रम समजून घ्या. पोलीस भरतीच्या बाबतीत अभ्यासक्रम किती लोकांना माहिती आहे, कशा प्रकारचे प्रश्न विचारतात हे किती लोकांना माहिती आहे ते समजून घेणं फार आवश्यक आहे. की 4 घटक विचारले जातात, गणित असतो, त्याच्यामध्ये बुद्धिमत्ता असतो, मराठी असते, चालू घडामोडी आणि जनरल नॉलेज किंवा सामान्य ज्ञान असा घटक असतो. तर यामध्ये हे समजून घेणं फार आवश्यक आहे. ते समजल्यानंतरच तुम्ही ती परीक्षा यशस्वीरित्या पार करू शकतात, तरच ते शक्य होतं. तर मग अभ्यासक्रम कोणत्याही परीक्षेचा, फक्त पोलीस भरतीचा नाही तर प्रत्येक परीक्षेचा अभ्यासक्रम समजून घेणं तितकंच आवश्यक आहे. घटक कोणते आहेत, प्रत्येक घटकामध्ये जेव्हा आपण पोलीस भरतीबद्दल विचार करतो एखादा घटक घेऊया, सामान्य ज्ञान. या सामान्य ज्ञानमध्ये इतिहास हा घटक असतो. तर इतिहासामध्ये प्राचीन इतिहास, मध्ययुगीन इतिहास आणि
आधुनिक इतिहास, या तिन्ही गोष्टींवरती प्रश्न विचारले जातात. अभ्यासक्रम समजला नाही आणि फक्त आपण आधुनिकचा अभ्यास केला तर प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहासावर आलेले प्रश्न ते तुम्हाला सोडवू शकणार नाही आणि त्यात तुम्हाला नक्कीच नुकसान होईल. त्यामुळे अभ्यासक्रम समजून घेणं हे तितकंच महत्त्वाचं आहे जितकं परीक्षेचं स्वरूप समजून घेणार आहे. तर बरेच जण ही चूक करतात आणि मला वाटतं की फार घोड चूक आहे, अक्षम्य चूक आहे. तर ती जर तुमची चूक जर तुम्ही टाळू शकलात तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा प्रत्येक परीक्षेला, याच परीक्षेला नाही, पोलीस भरतीच्याच परीक्षेला नाही तर साधारणतः सगळ्याच परीक्षांना तुम्हाला होईल. त्यामुळे सगळ्यात पहिले एक नोटबुक तयार करून घ्या आणि त्या नोटबुकमध्ये अभ्यासक्रम काय आहे त्या परीक्षेचा ते लिहून घ्या. म्हणजे सगळ्यात पहिले परीक्षेचा अभ्यासक्रम आणि अभ्यासक्रमामध्ये कोणते कोणते घटक आहे आणि त्यातील सबघटक किंवा छोटे घटक छोटे छोटे घटक कोणते आहेत ते पण समजून घ्या. इतिहास, मग इतिहासामध्ये 3 घटक, प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक. भूगोलच्या बाबतीत तसंच होणार. भूगोलमध्ये भारताचा, महाराष्ट्राचा आणि काही परीक्षांमध्ये जगाचाही भूगोल विचारला जातो की जगातील सर्वात मोठी नदी कोणती, जगातील सर्वात मोठे पर्वत शृंखला कोणती, ह्या देशाची राजधानी कोणती. तर ह्या संबंधी प्रश्न असतात की ते कधी समजू शकतात तर अभ्यासक्रम करताना. बरेच जण काय करतात की भूगोल म्हणले महाराष्ट्राचा भूगोल वाचून घ्यायचा आणि भारत आणि जगावर आलेले प्रश्न ते सोडवण्यास सर्वस्वी अपयशी ठरतात आणि मग परीक्षेपासून ते दूर होतात. तर हे करताना लक्षात ठेवा. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हे समजून घेणं पण फार आवश्यक आहे. परीक्षेचं स्वरूप समजून घेणं हे फार आवश्यक आहे. तिसरी चूक ही खूप जण करतात, पुस्तकं निवडताना होणारी चूक. लक्षात ठेवा, जेव्हा कोणती परीक्षा असतील तिचा अभ्यासक्रम दिलेला असेल आणि त्या अभ्यासक्रमासोबत त्या संबंधित पुस्तकं म्हणजे प्रश्न कोणत्या प्रकारची, काठिण्य पातळी किती अवघड आहे, किती सोपी आहे हे दिलेलं असतं आणि त्यानुसार मग तुम्ही पुस्तकांची निवड करावी. पोलीस भरतीच्या बाबतीत तर मी नक्कीच म्हणेल की तुम्हाला योग्य पुस्तकाची निवड करणं हे फारच गरजेचं आहे. का गरजेचं आहे? कारण की आज जर बघितलं आपण तर बाजारामध्ये इतक्या प्रकारचे पुस्तकं उपलब्ध आहे आणि प्रत्येक विषयाची पुस्तकं आवडत आहे. म्हणजे सामान्य ज्ञान या घटकावरती तुम्हाला 100 प्रकाशनाची 100 पुस्तकं दिसेल, पण सामान्य ज्ञान यावरती तुम्ही 1 किंवा 2 पुस्तकांचा वापर करणं हे फार गरजेचं आहे. विद्यार्थी करतात की खूप सारे पुस्तकं घेऊन येतात, खूप साऱ्या पुस्तकांमध्ये काही पुस्तकं ज्या असतात त्यांच्यामध्ये बऱ्याचशा चुका असतात आणि मग ती 2 जो तुम्हाला पुस्तकांमध्ये तफावत होती एखाद्या विषयाची, त्याविषयी तुम्हाला समस्या निर्माण होती आणि त्या समस्येमुळं काय होतं बऱ्याच अंशी की तुम्हाला समजत नाही की कोणती गोष्टींवरती विश्वास ठेवावा आणि बऱ्याच वेळेस मग ते 2 वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही 2 वेगवेगळ्या पुस्तकातून वाचतात आणि बऱ्याच जण त्या चुका करतात. मग या चुका टाळण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं पुस्तकं निवडताना योग्य पुस्तकं निवडायची, चांगला लेखक, चांगलं प्रकाशन, त्यांची अपडेटेड आवृत्ती नेहमी निघते का हे बघायचं. जुनी आवृत्ती घ्यायची नाही. जुन्या आवृत्तीमधला डेटा आणि नवीन आवृत्तीतला डेटा याच्यामध्ये खूप सारा फरक असतो, ते समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. मग नवीन आवृत्तीचे पुस्तकं वापरा. पुस्तकं वापरताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते पुस्तकं जे आहेत ते चांगल्या पब्लिकेशनचे आहेत का ती बघा आणि त्यातला लिहिलेला डेटा जो आहे तो योग्य आहे का, त्यात काही चुका आहेत का तो देखील व्हेरीफाय करून घ्या. ही ती सगळ्यात महत्त्वाची चूक, पुस्तकं निवडताना होणारी चूक. आता तिसरं आहे की वाचन करताना होणाऱ्या चुका, याविषयी आपण बघणार आहोत. तो वाचन करताना होणारी चूक म्हणजे महत्त्वाचं काय असतं, विद्यार्थी वाचन करताना सगळ्यात मला एक दिसून येते की विद्यार्थी वाचन करताना प्रत्येक ओळीला अंडरलाईन करतात. हे चुकीचं आहे की अभ्यासक्रम समजून घेताना. यामुळं काय होतं की महत्त्वाची जी गोष्ट आहे ती अधोरेखित होत नाही. तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की अधोरेखित करणं हे फार गरजेचं आहे की तुम्ही काय वाचताय. बऱ्याच जणांकडून तीच गोष्ट समस्या मला समोर येते की वाचताना कोणती गोष्ट महत्त्वाची हे कधी समजेल तुम्हाला, तुम्ही त्याचा संबंधित अभ्यासक्रम जर तुम्ही समजून घेतला तर ही गोष्ट तुमच्या लक्षात येईल. अभ्यासक्रम समजून घेतला की लक्षात येईल की यामधला ही घटक महत्त्वाचा आहे की यामधली ही गोष्ट महत्त्वाची आहे. हे कधी समजून येईल जेव्हा तुम्ही ती पुस्तकं अभ्यासक्रम समजून गेला आणि त्यानंतर मग वाचन करताना प्रत्येक ओळ महत्त्वाची नसेल तर त्यातला पॉईंट महत्त्वाचा असेल जो प्रश्नामध्ये विचार करू शकतात. तो वाचन करताना
काय काय वाचन करावं, याचबरोबर कशा प्रकारे वाचन करावं आणि कधी वाचन करावं हे महत्त्वाचं आहे. वाचन हे सहसा सकाळी करावे. त्यामुळे कसं होईल की तुमचं पाठांतर जे आहे ते जास्तीत जास्त होऊ शकेल. बऱ्याच जणांना ही समस्या उद्भवते की लक्षात राहत नाही. दुपारच्या वेळेस वाचन करताना बऱ्याच जणांना झोप येते आणि हे एक समस्या मी खूप जणांची बघितली आहे की मला त्यांनी प्रश्न विचारले होते की अभ्यास करताना झोप येते तर काय करू. तर अशा प्रकारे वाचन करा की जेव्हा झोप येणार नाही याची काळजी घ्या. सकाळी उठून वाचन करा, संध्याकाळच्या वेळेस वाचन करा, सकाळी 10-10:30 नाश्त्यानंतर वाचन करा की ज्यावेळेस तुम्ही झोप तुम्हाला येणार नाही आणि तुमचं वाचन चांगल्या प्रकारे होऊ शकेल. तर वाचन करताना सगळ्यात महत्त्वाची चूक आहे की संपूर्ण पुस्तक अधोरेखित करू नका. महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित करा आणि एखादी गोष्ट दिलेली असेल त्याविषयी तुम्हाला आणखी माहिती असेल तर तिथे सब पॉईंट म्हणून तुम्ही तिथे ॲड करू शकता ती गोष्ट. जसं आता महाराष्ट्र, तर महाराष्ट्र असेल तर तुम्ही ॲड करू शकतात की राजधानी मुंबई, लोकसंख्या इतकी, क्षेत्रफळ इतके. तर त्या प्रश्नाविषयी म्हणजे तुम्ही ते पुस्तक वाचताना तो मुद्दा वाचला तर त्या मुद्द्याशी संबंधित छोटे छोटे मुद्दे जे तुम्ही दुसऱ्या पुस्तकात वाचले आहेत ते तुम्ही एकाच ठिकाणी मिळवू शकतात. बरेच जण नोट्स काढतात, हे पण खूप चांगला पर्याय आहे की एखाद्या पुस्तकाचे नोट्स काढून ठेवायचे, म्हणजे वाचताना फक्त ते नोट्सच वाचायचे आणि तुमच्या सगळ्या समस्यांचं निराकरण नक्कीच होऊ शकेल. तर हे एक तुम्ही करू शकतात. त्यानंतर प्रश्न सोडवताना पण मग या ज्या चुका आहेत त्या टाळू शकतात. आपण कशा टाळू शकतो, जर वाचन योग्य केलं तर. वाचन करणं आणि नोट्स काढणं तितकेच महत्त्वाचे आहेत आणि नोट्स जितके चांगल्या प्रकारचे असेल आणि जितके जास्तीत जास्त तुम्ही मुद्दे त्यात मांडलेले असतील ते नोट्स वाचताना तुम्हाला तितकं सोपं होईल आणि ते नोट्स तुम्ही तितके परीक्षांसाठी उपयोगी करू शकतात. असं नाही की पोलीस भरतीसाठी वेगळे नोट्स काढायचे. एक जर अभ्यासक्रम सारखा असेल तर बऱ्याचशा परीक्षांसाठी तुम्ही एकसारखे नोट्स काढू शकतात. काही थोडंफार वेगळं वाटत असाल तर तसे एक नोटबुक तयार करा, त्याच्यामध्ये रोजचे नोट्स तुम्ही लिहा, मुद्दे लिहा, त्या मुद्द्यांमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी येतात त्या तुम्ही प्रयत्न करा की त्या ॲड होतील. हे एक समजून घ्या. तर ही एक चूक जी आहे ती मला खूप जणांच्या बाबतीत आढळून येते आणि ती मी सांगितली, इथे अधोरेखित केली. आता पुढचा प्रश्न आहे की प्रश्न सोडवताना होणाऱ्या चुका. सगळ्यात महत्त्वाची प्रश्न सोडवताना होणारी चूक म्हणजे प्रश्न घाईत वाचणे. तर वाचन करताना प्रश्नाचं वाचन व्यवस्थित होणं आवश्यक आहे. बऱ्याच वेळेस कसं असतं की वाचन करताना सगळ्यात महत्त्वाचं आहे किंवा नाही असं विचारलेलं असतं. तर बरेच जण नाही किंवा आहे वरती एवढा क्रियापदांवरती एवढं महत्त्व देत नाही. खालीलपैकी हे नाही किंवा खालीलपैकी हे आहे. तर हे एक प्रश्न सोडवताना होणारी चूक आहे. त्यानंतर बऱ्याच वेळेस जर गोळा करायचा असेल, एला गोळा करणं, बीला किंवा सीला, तर ते गोळा करताना होणारी चूक एक लक्षात घ्या. एक तर आतमध्येच गोळा करायचा आहे, पूर्ण गोळा करताना तो पूर्ण गोळा भरलेला गेला पाहिजे. हे एक महत्त्वाचं आहे. काही लोक गोळे करताना अर्धवट गोळा करतात आणि तो उत्तरामध्ये समाविष्ट केला जात नाही. त्यामुळे गोळा करतानाही समाविष्ट करणं गरजेचं आहे. 2 गोळे करू नका एकाच उत्तरासाठी, एकच गोळा करायचा आणि योग्य, कुठेच त्यासाठी जागा सोडायची नाही आहे, योग्य गोळा करायचा. आणि प्रश्न क्रमांक आणि उत्तर याच्यामध्ये तफावत होऊ नये. मुलं काय करतात, आधी प्रश्न सोडून घेतात प्रश्नपत्रिकेवरती, पहिले प्रश्न सोडून घेतले आणि नंतर उत्तरपत्रिका करतात आणि गोळे करत बसतात. ही खूप चुकीची पद्धत आहे. तुम्ही करू शकतात की पहिले 2 किंवा 3 5 प्रश्न सोडवा, 5 गोळे करा जर तुम्हाला तशी सवय असेल तर. पण मी तर म्हणेल की एक प्रश्न सोडवा, एक गोळा करा, एक प्रश्न सोडवा, एक गोळा करा. त्यामुळे काय होणार आहे की तुमचा प्रश्न आणि उत्तरपत्रिका यात तुम्हाला प्रश्न सोडल्यानंतर 1-2 सेकंदाचा का होईना विश्राम मिळणार आहे. तुमच्या मेंदूला तो विश्राम मिळणार आहे. त्यामुळे प्रश्न सोडवणं, त्यानंतर ते गोळा करणं, प्रश्न सोडवणं, गोळा करणं, ही जी पद्धत आहे ती जास्त योग्य मला वाटते. आणि जेव्हा तुम्ही घरी प्रश्न सोडवतात तेव्हा याच प्रकारे प्रश्न सोडवावे. आधी प्रश्न सोडून घेऊन नंतर उत्तर बघण्यापेक्षा आधी एक प्रश्न सोडवायचा, त्याचं उत्तर बघायचं, प्रश्न सोडवायचा, त्याचं उत्तर बघायचं. प्रश्नपत्रिका जर तुम्ही सोडवत असाल तर निश्चितच तुम्ही आधी सगळे प्रश्न सोडून घ्या. पण सराव करत असताना तर नक्कीच मी तुम्हाला सांगेल की प्रश्न सोडवा आणि त्याचं उत्तर बघा. तर प्रश्न सोडवताना प्रश्न वाचनामध्ये होणारी चूक. दुसरी आहे की प्रश्न समजून घेताना होणारी चूक. ही खूप जणांना मला आठवते. प्रश्न समजून घेताना खूप जण चुकतात आणि ती प्रश्न समजून घेतल्यानंतर त्यामध्ये उत्तर लिहितानाही चुकतात. प्रश्न कशाविषयी हे समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. म्हणजे पंचायत राजच्या बाबतीत ही गोष्ट स्वाभाविकपणे जाणवते. ओके,
सरपंचाचा जर एखादा प्रश्न असेल की सरपंच किंवा उपसरपंच यांच्या संबंधी जर निवडणुकीसंबंधी जर काही वाद निर्माण झाला तर अंतिम असं लिहिलेलं असेल तर त्याचं उत्तर असेल तर आपण विभागीय आयुक्ताकडे जातो. तर प्रत्येक स्तरावरती वेगवेगळे अधिकारी आहेत ज्यांच्याकडे आपण निवाड्यासाठी जात असतो. तर अंतिम हा शब्द महत्त्वाचा आहे तिथे. त्यामुळं कसं होतं की बऱ्याच वेळेस तुम्ही शब्द वाचन चुकतं आणि वाचन चुकल्यामुळे तुम्ही उत्तर चुकतात. बुद्धिमत्ता किंवा गणिताच्या बाबतीत बघा, पर्याय जे असतात ते 1.12 11.2 आणि 102. तर हा दशांश चिन्ह जे असतं हे फार महत्त्वाचं असतं आणि याकडे दुर्लक्ष केलं जातं आणि तुम्ही सारखे अंक दिसतात, वेळ कमी असतो, त्यामुळे उत्तर निवडताना देखील चूक होते की आपण उत्तर आपलं आलेलं असतं 1.12 पण घाईघाईमध्ये आपण 11.2 मारतो आणि हे उत्तर चुकतं. त्यामुळं प्रश्न सोडवताना ही एक जी गोष्ट आहे ती मला प्राकर्षाने जाणवते की प्रश्न समजून घेणं हे आणि ऑप्शन समजून घेणं हे चुकतं आणि त्याद्वारे खूप जणांचे मार्क्स जातात. त्यानंतर अजून एक गोष्ट मी अधोरेखित करू शकतो जी तुम्हाला प्रश्न सोडवताना ही फक्त तुम्हालाच नाही तर खूप जणांना समस्या उद्भवते, ती म्हणजे सगळ्यात महत्त्वाची म्हणजे प्रश्न सोडवताना होणाऱ्या चुकांमध्ये ती म्हणजे की गफलत होणे म्हणजे एखादा प्रश्न आहे आणि ते बरेचशा ऑप्शनमध्ये सारखेपणा असतो आणि तेव्हा गफलत होते. यावरती मला खूप जण विचारतात की कशा प्रकारे, तर मी सांगेल की सराव हा फार महत्त्वाचा आहे. तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव केला तर त्या वारंवार होणाऱ्या चुका ज्या असतील त्या तुम्ही टाळू शकतात. तर त्या चुका टाळायच्या असेल तर सराव हा फार महत्त्वाचा आहे. सराव हा कसा करावा प्रश्नांचा, रोज बघा आता परीक्षा जी आहे ती प्रश्न उत्तर सोडवायची, त्यामुळे 100 प्रश्न कमीत कमी किंवा रोजचे 200 प्रश्न हे तुमचे सरावाद्वारे झालेच पाहिजे. व्हिडिओ सेशनमधून मी बऱ्याच वेळेस प्रश्नांचं विश्लेषण करत असतो, त्यावेळेस तुम्ही जर त्यामध्ये असाल तर ते विश्लेषण करताना तुम्ही त्यात सहभागी असू शकतात. त्यात प्रश्नांची उत्तरं द्या व्हिडिओ सेशनमध्ये. त्याचबरोबर बाकी सरांचे जे लेक्चर्स असतात, शिवम सरांचं लेक्चर असेल, त्यानंतर दीपक सरांचं लेक्चर असेल, गणेश सरांचं लेक्चर असेल, तेव्हा प्रश्नांचं विश्लेषण असेल तर ते त्यामध्ये सुद्धा तुमचा सराव होऊ शकतो आणि तुम्ही घरी बसून सुद्धा प्रश्न वेगवेगळ्या जुन्या प्रश्नपत्रिका काढून त्याचा सराव करू शकता. सराव हा फार महत्त्वाचा आहे. जितका जास्तीत जास्त सराव तुमचा एखाद्या परीक्षेसाठी होणार तितकं जास्तीत जास्त तुम्हाला यश मिळणार हे नक्कीच आहे, स्वाभाविकच आहे. त्यामुळे सराव करताना सराव हा फक्त प्रश्न सोडवण्याचाच नाही तर वाचनतराचा पण सराव करा की जास्तीत जास्त लवकर तुम्ही वाचू शकणार. प्रश्न वाचायचा जर तुमचा स्पीड वाढला तर सोडवण्याचा स्पीड वाढणार. कारण की कसं असतं की बुद्धिमत्ता आणि गणित या प्रश्न सोडवायला लागणारा वेळ हा तुम्हाला निश्चितच जास्त असतो सामान्य ज्ञान आणि मराठीपेक्षा. तर मग सामान्य ज्ञान आणि मराठीमध्ये प्रश्न सोडवले, तुम्ही 50 प्रश्न सोडवले तर ते 50 प्रश्नासाठी तुम्हाला एक जास्त वेळ मिळू शकतो. त्यामुळे वाचनाचा सराव होणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. जितका जास्तीत जास्त वाचन सराव तुमचा झाला तितका जास्तीत जास्त तुम्हालाही फायदा होणार आहे. तर ही एक सर्वात महत्त्वाची चूक जी आहे ती खूप विद्यार्थी करतात. त्यानंतर आहे कागदपत्र तयार करताना होणाऱ्या चुका. मित्रांनो, तुम्ही फॉर्म भरताना काळजी करणं फार आवश्यक आहे. आरक्षित किंवा अनारक्षित जागेतून तुम्ही फॉर्म भरताय किंवा नावामध्ये असणारी चूक या गोष्टी टाळणं फार महत्त्वाचं आहे आणि बऱ्याच वेळेस तुमच्याकडे कागदपत्र नसताना देखील तुम्ही त्या प्रकारच्या फॉर्मवरती उल्लेख करता आणि त्यानंतर मग तुमची तारांबळ उडते ते कागदपत्र मिळवण्यामध्ये. तर मी सगळ्यात पहिले म्हणाल की तुम्ही परीक्षेच्या तयारी करण्यापूर्वी सगळ्यात महत्त्वाचं की त्या विषयाची कागदपत्रे तुमच्याकडे आवश्यक असायला हवीत. कागदपत्रे नसताना तुम्ही जसं आधार कार्ड जे आहे, आधार कार्डवरती नाव जे आहे ते योग्य असायला हवं आहे, वडिलांचं नाव योग्य असायला पाहिजे, जन्मतारीख योग्य असायला पाहिजे. तर बऱ्याच जणांच्या आधार कार्डमध्ये नावाच्या बाबतीत चूक दिसते, नंबर त्याच्याशी अटॅच नसतो. तर सगळ्यात पहिले तुम्ही ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्यांच्याकडे फार महत्त्वाचं लक्ष द्यायला पाहिजे. परीक्षेच्या आधी तुम्ही जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीची सत्यप्रूफ झेरॉक्स मागितले जाते आणि त्याच्यावरती जर तफावत असते तर परीक्षेच्या आधीच ते टेन्शन निर्माण होतं. त्याचा परिणाम तुमच्या परीक्षेवरती नेहमी येतो. त्यामुळं जी कागदपत्र असेल ती योग्य असायला हवी, त्यावरची माहिती ही योग्य असायला पाहिजे. मुलींचं नाव जर बदललं असेल लग्नानंतर तर त्यासंबंधी मॅरेज सर्टिफिकेट तुमचं असायला पाहिजे. रिझर्वेशन असेल, आरक्षित असाल तुम्ही तर आरक्षित करताना तुम्ही लक्षात ठेवा की तुमच्याकडे नॉन क्रिमिलियर असायला हवं.
नसेल तर ते काढून घ्या. ते नॉन क्रिमिलियर व्हॅलिड असायला हवं. ते एक्सपायर होत असतं सर्टन डेज नंतर, तर मग त्याची व्हॅलिडिटी चेंज करणं हे तितकंच महत्त्वाचं असतं. हे पण तितकंच महत्त्वाचं आहे जेवढे तुम्ही बाकीच्या गोष्टींवरती फोकस करणं तितकंच महत्त्वाचं असतं. तर ही एक गोष्ट आहे, ती काळजी करा तुम्ही. त्यानंतर हां, तर कागदपत्राचे आधी बघून घ्या. शालेय जीवनातील जे प्रमाणपत्र आहे ते तुमच्याकडे असायला हवेत. शैक्षणिक गुणपत्राबरोबर शैक्षणिक सनद 10वी-12वीला मिळते ती आवश्यक आहे. त्याचबरोबर MSc-IT झालेलं असायला हवं, त्याचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असायला हवं. तर या कागदपत्राच्या बाबतीत मी निश्चितच म्हणेल की कागदपत्राच्या बाबतीत होणाऱ्या चुका ह्या अक्षम्य आहेत, कारण की बऱ्याच विद्यार्थ्याचं सिलेक्शन होतं आणि कागदपत्र पुरे नसल्यामुळे त्यांना जॉईन करता येत नाही. त्यामुळे ही अक्षम्य चूक आहे असं मी म्हणेल. बाकीच्या चुरांवरती काम करता येतं, पण या चुकीवरती एकदा चूक झाली की तिच्यावरती परत काम करता येत नाही. तुमचं वर्ष वाया घालू शकतं. त्यामुळे ही काळजी करणं तुम्हाला आवश्यक आहे. तर परत एकदा अवलोकन करूयात होणाऱ्या चुकांविषयी. तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगितलं की परीक्षेचं स्वरूप समजून घेणे तितकंच महत्त्वाचं आहे. परीक्षेचं स्वरूप जर तुमच्या लक्षात आलं तर तुम्ही ती परीक्षा पास होण्यामध्ये तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होतो. त्यामुळे तिचं नोटिफिकेशन वाचणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. ते नोटिफिकेशनमध्ये तिचं स्वरूप लिहिलेलं असतं, किती मार्काची आहे, किती प्रश्न विचारले जातात, कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात, यावरती सगळ्या गोष्टी लिहिलेल्या असतात. ती नोटिफिकेशन तुम्ही वाचा, जुने क्वेश्चन पत्रिका बघा, त्या प्रश्नपत्रिकेतून ते प्रश्न समजून घ्या, परीक्षा समजून घ्या. जितकी लवकर तुम्ही परीक्षा समजाल तितक्या तुम्ही यशस्वी होणार. यशस्वी व्यक्ती काय करत असतो, तीच गोष्ट करत असतो, पण एक वेगळ्या ढाच्यातून आणि एका वेगळ्या पद्धतीतून करत असतो आणि त्यामुळे तो यशस्वी होत असतो. दुसरी गोष्ट आता आपण बोलूयात ती म्हणजे अभ्यासक्रम समजून घेताना होणाऱ्या चुका. तर अभ्यासक्रम समजून घेताना मी तुम्हाला सांगितलं की परीक्षेच्या स्वरूपाबरोबर त्यात विचारणारे घटक किती आहे ते समजून घेणं फार महत्त्वाचे आहे आणि आवश्यक असणाऱ्या घटकानुसारच अभ्यास करणं आवश्यक आहे. जसं घटक माहिती असेल तर तेवढाच अभ्यास तुमचा मर्यादित होतो, नाहीतर फापट पसराव विद्यार्थी वाचत बसतात आणि त्यांचं नुकसान त्यांच्या परीक्षेवरती, त्यांच्या मार्क्सवरती तुम्हाला दिसून येतं. परीक्षा निवडताना होणाऱ्या चुकांमध्ये देखील मी खूप जणांचं अनुभवलं. पुस्तके निवडताना तर पुस्तकेही जास्त फापट पसरा वाचत बसतात, विनाकारण अनावश्यक पुस्तकं वापरत बसतात. खूप सारे पुस्तकं वाचण्यापेक्षा एकच पुस्तक किंवा 2 पुस्तक जास्तीत जास्त वेळेस वाचावे. वाचन करताना होणाऱ्या चुकांमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वाचताना व्यवस्थित भान ठेवा वेळेचं, कधी वाचावं काय नाही, कोणत्या प्रकारचे पुस्तकं वाचावे, किती वाचन करावं, नोट्स काढावे, या गोष्टींवरती लक्ष देणं तितकंच महत्त्वाचं आहे. त्यानंतर प्रश्नपत्रिका सोडवताना होणाऱ्या चुका. तर प्रश्नपत्रिका सोडवताना लक्षात ठेवा की एक प्रश्न सोडवायचा आणि त्याचं उत्तर बघायचं, ज्याद्वारे असं केल्याने तुमचा फायदा हा होईल की तुम्ही परीक्षेच्या दरम्यान तीच पद्धत अवलंबणार आणि त्याद्वारे गोळा करताना आणि प्रश्न आणि गोळा यांच्यामध्ये तफावत होणार नाही. नाहीतर 7चं उत्तर तुम्ही 8ला दिलं आणि 8चं उत्तर 9ला दिलं तर तुमचे सगळे मार्क पाण्यात जातील. तर ही एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर सराव हा फार महत्त्वाचा आहे कोणत्याही परीक्षेमध्ये, आणि पोलीस भरतीसाठी शारीरिक सराव आणि बौद्धिक सराव हे दोन्ही महत्त्वाचे आहेत. शारीरिक सराव करताना तुम्ही निश्चितच काळजी घेतात हे मला माहिती आहे. बौद्धिक सरावाची देखील तशीच काळजी घेणं आवश्यक आहे. वाचनाचा सराव, प्रश्न सोडवण्याचा सराव, त्यानंतर ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहे. वाचनाचं बुद्धिमत्ता आणि गणितासाठी तर सराव तर फारच महत्त्वाचा आहे, तर स्किलच असतं. तुम्ही जितक्यात जास्त प्रश्न जास्तीत जास्त सराव कराल तितके परीक्षा दरम्यान तुमच्या चुकण्याचे प्रमाण खूप कमी होतं आणि जास्तीत जास्त प्रश्न तुम्ही सोडवू शकतात. जास्तीत जास्त प्रश्न सोडवल्यानंतर तुम्हाला निश्चितच जास्तीत जास्त मार्क मिळवता येतील आणि निश्चित जास्त मार्क मिळवले तर तुमचं यश तुमच्याच हातात आहे. पोलीस भरतीसारखी सोपी एक्झाम कोणतीच नाही आहे. फक्त तुम्ही व्यवस्थित फोकस केलं तर बौद्धिक पातळीवरती ही लढाई तुम्ही यशस्वी होऊ शकतात. फक्त यासाठी तुम्हाला त्या प्रकारचे परिश्रम करणं आवश्यक आहे. लास्ट बट नॉट द लीस्ट, कागदपत्र तयार करताना होणाऱ्या चुका. सगळ्यात महत्त्वाचं आहे तुमच्याकडे असणाऱ्या कागदपत्र त्यानुसारच तुम्ही फॉर्म भरायला हवा. कागदपत्र नाही आहे, तुमच्याकडे रिझर्वेशनचं प्रमाणपत्र नाही आहे, तर तुम्ही आरक्षित जागातून जर भरत असाल तर ती चूक करू नका. आधी प्रमाणपत्र काढा, त्यानंतरच तुम्ही तो फॉर्म त्या प्रकारे भरा. रिझर्वेशनमधून भरत आहे तुम्ही, नॉन क्रिमिलियर आहे का नाही ते चेक करा, व्हॅलिडिटी आहे का नाही ते चेक करा. कास्ट व्हॅलिडिटी संपली असेल, एक्सपायर झाली असेल तर परत करून घ्या. आधार कार्ड किंवा बाकी तत्सम जे तुमचे प्रमाणपत्र असेल किंवा ओळखपत्र असेल त्याच्यावरती तफावत असेल नावामध्ये, जन्मतारखेमध्ये, तर तिचे बदलून घ्या. आधार
तुमचं आधार अपडेटेड आहे का नाही ते चेक करा. त्याचबरोबर पॅन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन त्यावरती माहिती अद्ययावत करून घ्या, हेही फार महत्त्वाचं आहे. शैक्षणिक प्रमाणपत्र जे आहेत ती सांभाळून ठेवा. त्यानंतर त्यांची झेरॉक्स तुमच्याकडे असायला हवी, कारण की हा जी आहे या सर्वात महत्त्वाची पायरी मी तुम्हाला म्हणेल परीक्षा यशस्वी झाल्यानंतर. तर ह्या ज्या चुका आहेत त्या विद्यार्थ्यांच्या अभ्यास करताना नेहमीच होतात, मला या जाणवल्यात आणि त्यावरती मी व्हिडिओ बनवायचा प्रयत्न केला होता. निश्चितच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तुमच्या प्रतिक्रिया तुम्ही तुमच्या चॅट बॉक्समध्ये खाली कमेंटमध्ये लिहू शकतात. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अड्डा 247 मराठीसोबत नेहमीच जुडले राहा. धन्यवाद मित्रांनो. आपला दिवस शुभ जाओ.